तुम्ही जमीन विकत घेताय किंवा घर बांधायचा प्लॅन करताय, मग एफएसआय काय असतं हे माहित नसतं म्हणजे पुढे मोठा तोटा होऊ शकतो. बघा, एफएसआय म्हणजे काय? एफएसआय म्हणजे तुमच्या प्लॉटवर तुम्ही किती बांधकाम करू शकता याची मर्यादा. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची जमीन जितकी आहे त्याच्या किती पट तुम्ही बांधू शकता ते म्हणजे एफएसआय. समजा तुमच्याकडे 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि एफएसआय आहे 1, म्हणजे तुम्ही 1000 स्क्वेअर फीट पर्यंतच बांधकाम करू शकता. पण जर एफएसआय 2 असेल तर 2000 स्क्वेअर फीट बांधू शकता, म्हणजे 2 मजले प्रत्येकी 1000 स्क्वेअर फीट. आता प्रश्न येतो, एफएसआय कोण ठरवतं? तर एफएसआय सरकार ठरवतं, म्हणजे तुमचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिलिंग त्यांच्या नियमानुसार एफएसआय फिक्स असतो. आता बेसिक एफएसआय आणि प्रीमियम एफएसआय म्हणजे काय? बेसिक एफएसआय म्हणजे सरकारने फ्री दिलेला, पण जर तुम्हाला जास्त बांधकाम करायचं असेल तर पैसे भरून जो एक्स्ट्रा एफएसआय घेतात त्याला प्रीमियम एफएसआय म्हणतात. आता टीडीआर काय असतं? जर सरकारने तुमची जमीन घेतली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला राईट्स देतात, ते तुम्ही दुसऱ्या प्लॉटवर वापरू शकता, त्यालाच टीडीआर म्हणतात. आता झोनिंग बद्दल, रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया प्रत्येक ठिकाणी एफएसआय वेगळा असतो. कमर्शियल एरियामध्ये साधारण जास्त एफएसआय मिळतो. एफएसआय वाढवायचा असेल तर काय लागतं? प्रीमियम भरावा लागतो, रोड मोठा हवा, पार्किंग प्रॉपर द्यावं लागतं, सगळं अप्रूव्ड असायला हवं. आता खूप लोकांना कन्फ्युजन असतो, कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि एफएसआय मध्ये काय फरक असतो? कार्पेट एरिया म्हणजे जिथे तुम्ही चालता राहता, बिल्टअप एरिया म्हणजे त्यात भिंती, बाल्कनी ऍड, आणि एफएसआय एरिया म्हणजे सगळं मिळून टोटल कन्स्ट्रक्शन. एफएसआय जास्त असेल तर फायदा काय? तर जास्त बांधकाम करता येतं, जास्त फ्लॅट्स बनवता येतात, बिल्डरला जास्त प्रॉफिट होतं. पण तोटे पण आहेत, जास्त क्राऊड होतो, पार्किंग प्रॉब्लेम येतो, ट्रॅफिक आणि प्रेशर वाढतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, एफएसआयच्या बाहेर बांधकाम केलं तर इलिगल ठरू शकतं. म्हणून प्लॅन सँक्शन खूप इम्पॉर्टंट आहे आणि कधीही रूल तोडू नका. एफएसआय एकदा क्लिअर झाला ना तर प्रॉपर्टी घेताना कधीच फसणार नाही. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.